नमस्कार. मी दत्तात्रय अच्युतराव सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी. एक छोटासा विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे. आपणाला सर्वांनाच महाराष्ट्रातील शिक्षक बंधू आणि भगिनींना आणि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा 7वा वेतन आयोग 1/1/2016 लागू झाला. त्या आयोगामध्ये ज्या आपणाला वेतन श्रेण्या मिळाल्या त्यामध्ये काही त्रुट्या राहिल्या होत्या. त्या त्रुट्यांचं निराकरण करण्यासाठी मुकेश खुल्लर साहेबांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीने 2024 साली अत्यंत चांगला अभ्यास करून शासनास अहवाल दिला होता. त्या अहवालावरती महाराष्ट्र राज्य अर्थ विभाग यांनी 2 जून 2025ला एक शासनादेश काढून सूचना केल्या होत्या आणि ती सूचना शालेय शिक्षण विभागाने सुद्धा अंमलात आणण्याची अपेक्षा होती. परंतु तशा पद्धतीनं मुकेश खुल्लर यांच्या अहवालाला अनुसरून निघालेल्या आदेशास अनुसरून खाली अंमल होत नव्हता. म्हणून ज्या बांधवांना 2002 साली 2003 साली ज्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या आणि साधारणपणे 2014 साली 15 साली ज्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी 12 वर्षानंतरची मिळत होती आणि 7वा वेतन आयोग 16 साली मिळत होता, त्या सगळ्यांचं वेतन वाढीव वेतन श्रेणीत मिळण्याऐवजी त्यांचं वेतन देत असताना ते कमी होत होतं. म्हणून या अहवालात दिलेल्या सूचनेस अनुसरून शालेय शिक्षण विभागानं तात्काळ अंमल करावा यासाठी मी व अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांतजी देशपांडे साहेब आम्ही दोघांनी मिळून या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांची 14 ऑक्टोबर 2025ला भेट घेतली होती. त्यांना लेखी एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनावरतीच माननीय मंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना लिखित आदेश केले होते आणि त्या आदेशास अनुसरून अत्यंत बेस्ट सर्व शिक्षकांना जो पाठीमागच्या साधारण 8 वर्षामध्ये न्याय मिळत असताना उशीर झाला होता, तो न्याय देण्यासाठीचा 30 तारखेचा काल शासनादेश झाला आहे आणि त्या शासन आदेशामध्ये स्पष्टपणानं जे त्यांना वाढीव वेतन श्रेणी देत असताना जो वेतन कमी होत होतं ते वेतन सुधारून नागरी सेवा नियम 2019/7/1 याप्रमाणे देण्याचे आदेशित केले आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यांना आजपर्यंत हा न्याय मिळताना उशीर झाला तो उशीर आता संपलेला आहे. तात्काळ लेखाधिकारी यांच्याकडून आपलं स्टॅम्पिंग करून घेऊन आपणाला हक्काचं आपलं वाढीव वेतन मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. धन्यवाद.